श्री जपाली हनुमान मंदिर. इथे आल्यानंतर हे मोठी एंट्रन्स भेटते. इथून वर जायला पायऱ्या आहेत आणि हे जे बाजूला दिसायला छोटा रस्ता, तर इथून टू व्हीलर्स वगैरे जाऊ शकतात व मोठ्या गाड्या हेवी व्हेकल. परंतु इथं कुठल्या प्रकारचा रस्ता नाहीये. खडे असलेला आपला डोंगर भागाचा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला एक पट्टा आहे इकडं, तर तो कार पार्किंगचा आहे. त्याच्यामुळे इथून जाताना पायऱ्यानेच वर जावा. थोडा वेळ लागतो, 15-20 मिनिट चालायला लागतात, परंतु एवढं थंड वातावरण आहे की वा, मन प्रसन्न होतं. चला तुम्हाला दाखवतो. श्री व्यंकटेश्वराचे दर्शन झाले की मग निघायचं जपाली हनुमान मंदिराकडे. एवढ्या जवळ आहे, परंतु खूप जण जात नाही आहेत. यावेळेस हे मंदिर बघा आणि नक्कीच एक व्हिजिट करा. जपाली हनुमान मंदिर खूपच छान आहे. सध्या घाटामधील रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे एकाच रस्त्यावरून ट्रॅफिक ये जा होते. त्यामुळे एवढी गर्दी आहे इथं की विचारता बाब नाही. परंतु काही महिन्यामध्ये हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कार्तिकी, ये क्या है देखो, बड़ी खारुताई है का? किधर आए हैं हम, जपाली मंदिर. इतना ऊपर चढ़ के जाना है बाबा हमें. भाऊ, जपाली हनुमान मंदिरचा घेताना अक्षरशः घाम सुटतोय आणि पायऱ्या एवढ्या आहेत तरी अडचण येण्यासारखं नाही. थोडा सरळ टप्पा आहे, 4 पायऱ्या आहेत, नंतर सरळ टप्पा आहे. त्याच्यामुळे ज्यांनी अनुभव घेण्यासाठी येणार आहेत त्यांनी नक्की या. मंदिर असं वर टेकडीवर आहे चांगलंच, आणि सगळीकडे बघायला गेली तिरुडी दाट झाडी आहे. त्याच्यामुळं गरमी होत नाही, परंतु धगधग जास्त होईल, कारण सुद्धा कडक ऊन आहे. आणि लोकांनी ह्याच्यावरती छानपैकी असे छोट्या छोट्या बिल्डिंग मध्ये दगडाच्या रिगोलचे केल्यासारखं तेव्हा दिसायला का असं. तंत्रज्ञानासाठी असं मस्तपैकी ताक, नंतर चणे, वाटाणे, फुटाणे, काकडी, बरंच काही भेटते. मध्ये असं महात्माजी सुद्धा भेटते. त्याने म्हणतात बडत चलत राहा, अजून पुढे आहे. आता जसं पुढे पुढे चाललो तसं वर आलो, पूर्ण आता वापस खाली पायऱ्याला लागलोत. भारत असा आहे की तिथं कुठंच गरिबांना कमी नाही. जसं जसं मंदिर जवळ येईल तसं तसं गर्दीचा ओघ हा पुढे जास्त दिसायलाय, कारण जाताना पट्टा मोठा आहे त्याच्यामुळे अशी विरळ दिसते. बरं जसं जसं जवळ येईल तसं गर्दीचं असे बघा, पुढे कसं दिसतंय पॅक, एकदम पॅक. आणि मध्ये माकडांचा सुळसुळाट आहे, सुळसुळाट. त्याच्यामुळे हातात खायचं काय घेऊन जायचं नाही. हातात खायचं घेऊन गेलात की तुमची मग गळाभेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत, आणि एकटं गेलात तर मग तुम्हाला काहीच करणार नाहीत. हे बघा, हे मस्त मजा करतात, कारण शेवटी हनुमानजीचाच गड आहे हा. त्याच्यामुळेच आपल्याला माकडांची संख्या ही बघायला भेटेल. आणि सांडलेलं पाणी प्यायलं आता तरीकडला भाग चांगला आहे त्या निमित्तानं जे बघायला गेलं तर. हे बघा, आता ही आपले माकड आहेत, तिने टाकून गेले ते, ही माकडांना खायला. दिसले का हनुमानजी, असं खायला भेटतं रस्त्यानं. एवढी घनदाट झाडी आहे आणि एवढा चांगला मोसम. जसं पुढे गरम होत असेल तर जसं पुढे जसं येईल तसं थंडगार वाटायला. आता म्हणता येते काय हिरवळ, काय झाडी, काय डोंगर. साऊथचं आपल्याला एक पटतंय बाबा, इकडं धार्मिकतेबद्दल ना जेवढं लोक व्यवस्थित राहतात आणि ती धार्मिक जागा जेवढी पवित्र ठेवतात तेवढं आपल्याकडे थोडं कमतरता आहे. वर्षातून एकदा सप्ताह करतात, त्याच्यातला अर्धा बाजार अर्धा कचरा गावाच्या बाहेर गोळा करतो. इथे तसं नाही. इथं बघाव का, प्रत्येक ठिकाणी असं साफसफाई. इव्हन आता 1-1.5 किलोमीटर चलत आला असेल तरी बघा स्वच्छता. हे बघा आजूबाजूला पण बघा, प्रत्येक ठिकाणी असे डस्टबिन ठेवलेत असे. हे आहे जपाली हनुमान मंदिर. पूर्ण गर्दीने भरलेले आहे, चाखच सुंदर, शांत, निवांत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये. वाह, जय श्रीराम, जय हनुमान. मंदिराला गर्दी एवढी जास्त आहे, जिकडे बघा तिकडे अशी मोठी लाईन बघायला भेटते. त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट झाला. त्याच्यामुळे आता समोर
एवढी गर्दी मागे राहिली आणि आम्ही बाहेरून प्रदक्षिणा घेतल्या आणि आता निघालो पुढच्या मंदिराकडे. ते मागे जे दिसते का ते वृक्ष बघा किती मोठा आहे. आणि त्याच्या मुळावरती श्रद्धाभाव दाखवतात लोक. आणि खाली जायला एक छोटा रस्ता बाजूने फुटतोय. तर पायामध्ये चप्पल असेल तर चांगली गोष्ट आहे, पण अनवाणी जायचं असेल तर ह्या रस्त्याने चुकूनही जाऊ नका, कारण पूर्ण खडदळ रस्ता आहे. पर्यायी हा जो रस्ता आहे सुरुवातीपासून आलेला तोच रस्ता आपल्यासाठी योग्य आहे असं समजा आणि ह्याच रोडने जय जपाली हनुमान म्हणून वापस चला.